आज आपण हरभऱ्याच्या वाळलेल्या भाजीपासून गरगटा कसं करायचं ते बघणार आहोत। अगदी गावरान पद्धतीने कुठलाही मसाला वगैरे न वापरता दाटसर असा गरगटा कसं करायचं ते व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सर्वात आधी मी इथं हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे। ही हरभऱ्याची भाजी अशा प्रकारे मी इथं देठ काढून घेतलेले आहेत आणि आता एक दिवस पूर्णपणे वाळायला ठेवलं होतं उन्हामध्ये, थोडीशी वाळली गेलेली आहे। तर ही जी भाजी आहे ते कमीत कमी वाळल्यानंतर 6 महिने तरी तुम्ही असंच एखाद्या डब्यामध्ये किंवा कॅरी बॅगमध्ये वगैरे पॅक करून ठेवू शकता। 6 महिने आरामात टिकते, पण भाजी व्यवस्थित अशी वाळायला पाहिजे। तर एक कढई घेऊया, त्याच्यामध्ये ही भाजी टाकायची। एक दिवसच मी इथं वाळायला ठेवली होती, त्याच्यामुळे थोडासा ओलसरपणा वाटतोय, त्याच्यामुळे मी इथं कढईमध्ये हाय फ्लेमवरती एक 5 मिनिटं तरी ही भाजी, जोपर्यंत ह्याचा आकार चेंज होत नाही किंवा भाजी कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकता एक 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत। ही भाजीची जो आकार आहे तो कमी झालेला आहे। गॅस बंद करायचा आहे। तर अशा प्रकारे भाजी तयार आहे। मिक्सरचं जार घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये सर्वात आधी थोडंसं अशा प्रकारे भाजी बारीक करूया हाताने आणि मिक्सरच्या जारमध्ये जेवढी भाजी बसेल तेवढी भाजी घालायची आहे आणि होता होईल तेवढं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही बारीक करसाल तेवढं जास्त आपली भाजी जी आहे ते टेस्टला खूप छान लागते। तर अशा प्रकारे जेवढं होईल तेवढं बारीक करून घेतलं आहे। आता राहिलेली पण भाजी सेम याच प्रकारे आपण बारीक करून घेऊया। जे काही साहित्य लागतं ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, एकदा नक्की चेक करा, जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल। तर हे भाजी काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व भाजी मी इथं बारीक करून घेतली। थोडं बाउल लहान वाटतंय, त्याच्यामुळे मोठ्या बाउलमध्ये काढून घेते। भाजीला एकसारखा दाटसरपणा येण्यासाठी मी इथं 5 चमचे जे ज्वारीचं पीठ असतं ते ज्वारीचं पीठ वापरते। तुम्हाला हवं असेल तर थोडंसं वाढवू शकता। तर हे 5 चमचे ज्वारीचं पीठ, त्याच्यानंतर बरोबर 5 चमचेच मी इथं बेसन घेतलेलं आहे। ज्वारीचं पीठ आणि बेसनने एकत्रितपणा येतो आणि भाजी जास्त दाटसर होते। चवीसाठी आपल्याला यामध्ये आपूट शेंगाचा वापर करायचा नाही, तर आपल्या शेंगदाण्याच्या कूटाचा वापर करायचा आहे। तर 5 चमचे शेंगाचं कूट घालायचं आहे आणि सर्व मिक्स करायचं आहे। या ठिकाणी आपण 5 चमचे ज्वारीचं पीठ, 5 चमचे बेसन आणि 5 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। सर्व मिक्स झालं आहे। कढई ठेवायची, गॅस लो फ्लेमवरती करायचं आहे। कढई गरम झाली की 2 चमचे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची। त्याच्यामध्ये टाकूया 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मीठ आणि तिखटाचं प्रमाण शक्यतो तर जास्तच ठेवायचं आहे। थोडीशी अगदी चिमूटभर हळद टाकली आहे। चवीनुसार लाल तिखट वापरायचं आहे। त्याच्यानंतर स्टार्टिंगला आपण इथं 2.5 ग्लास पाण्याचा वापर करणार आहे। जसं आवश्यकता लागेल तसं पाण्याचा वापर नंतर वाढवणार आहे। तर हे 2.5 ग्लास पाणी टाकायचं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे, त्याच्यानंतर आपण जी भाजी बारीक करून ठेवली होती ती थोडी थोडी ॲड करून सर्व मिक्स करायचं आहे। एकही गुठळी राहणार नाही, अशा प्रकारे ही भाजी थोडी थोडी ॲड करून मिक्स करायचं आहे। तर अशा प्रकारे बघू शकता मिक्स करून घ्यायचं आहे। ही जी बारीक केलेली भाजी आहे किंवा मी भाजून बारीक गरम केलेली आहे किंवा चांगल्या प्रकारे वाळवलात तर ही भाजी आरामात 6 महिने टिकते। एनी टाईम तुम्ही कधीही त्या भाजीचा गरगटा करू शकता। तर नंतर परत एकदा मी 2.5 ग्लास गरम पाण्याचा वापर केलेला आहे। तर अशा प्रकारे बघू शकता दाटसर अशी भाजी तयार झालेली। आवश्यकतेनुसार पाण्याचं प्रमाण मी घेतलेलं आहे, तुम्हाला हवं असेल तर वाढवू शकता। त्याच्यानंतर अजून 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। यामध्ये आपल्याला अजिबात हिरवी मिरचीचा वापर करायचा नाही, लाल तिखटाचाच वापर करायचा आहे, चवीला खूप छान होते। प्लेट झाकूया आणि 10 मिनिटं लो फ्लेमवरती मी इथं भाजी शिजवून घेतली। गॅस बंद केलेला। तर 10 मिनिटं, जवळपास 9 ते 10 मिनिटं तरी ही भाजी शिजवून घेतलेली। बघू शकता तर्री वगैरे आलेली, एकसारखा दाटसरपणा आलेला आहे। तर अशा प्रकारे आपली ही वाळलेल्या हरभऱ्याच्या भाजीपासून अगदी गावरान पद्धतीने आजची ही रेसिपी तयार आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा आजची ही रेसिपी कशी वाटली। धन्यवाद।